या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। जय हिंद। लोकप्रधानमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सध्या आपण आहोत सोलापुरातल्या अक्कलकोट MIDC या ठिकाणी। सोलापुरातला जो हब आहे तो चादरीचा हब हा खूप महत्त्वाचा मानला जातो। सोलापुरातल्या अक्कलकोट MIDC मध्ये ही चादर तयार केली जाते, परंतु ही MIDC आता सध्या दुर्लक्षित होत आहे शासनामार्फत। कारण या ठिकाणी कोणत्याही गल्लीमध्ये कोणत्याही एरियामध्ये रस्ते नाही आहेत, आणि जरी रस्ते असले तरी ते खोदलेले आहेत, कुठेतरी खड्डे आहेत, पाणी साचलेलं आहे। आणि या ठिकाणी सगळ्यात मोठा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तो आहे धुळीचा। संपूर्ण MIDC एरियामध्ये प्रचंड प्रमाणात धूळ आहे। इतकी धूळ आहे की तुम्ही 10 मिनिट जरी गाडी लावली त्या गाडीवरती पूर्ण अशी धूळ साचून जाते। चेहरा वगैरे आपलं सगळं कपडे वगैरे सगळे धुळीने माखली जातात। इतकी प्रचंड धूळ या ठिकाणी आहे। महानगरपालिका याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे, शासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे। त्यामुळे या ठिकाणी येथील जे कामगार आहेत त्यांचं आरोग्य धोक्यात आलं आहे। कुठंतरी 4 पैसे कमवायला यायचे आणि या धुळीमुळे ते पैसे घालवायची अशी गत या ठिकाणी या धुळीमुळे झाली आहे। याला जबाबदार नेमकं कोण आहे? महानगरपालिका की MIDCच्या अंतर्गत येणारी यंत्रणा की आणखी कोणी? जो कोणी असेल याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे। या ठिकाणी बरेचसे असे कारखाने आहेत, या कारखान्याला ये जा करणारे कामगार आहेत। शिवाय माझ्या पाठीमागे पाहू शकता तुम्ही, हा रस्ता जो आहे खणून ठेवलेला आहे, आणि या खणलेल्या रस्त्यामुळे आजपर्यंत जी धूळ आहे ती कमी होत नाही आहे, आणि पूर्वीपासून या ठिकाणी धूळ आहे। रस्ते तर होतच नाही आहेत, पण जे रस्ते आहेत ते खणले जात आहेत, आणि त्यामुळे जे आहे मोठ्या प्रमाणात धुळीचं प्रमाण वाढून येथील कामगारांचं आणि नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे। साधी 2 व्हीलर जरी गेली तर या ठिकाणी प्रचंड अशी धूळ उडते। आपण पाहू शकता की या ठिकाणी लाईटच्या माध्यमातून कशी धूळ आहे। या ठिकाणी इकडं पाहू शकता कशी धूळ आहे। गाडीच्या उजेडामध्ये आपण पाहू शकता की धूळ कशी उडत आहे। आता समोरची गाडी आहे त्याच्यामध्ये बघा कशी धूळ दिसत आहे। या धुळीमुळे बऱ्याचशा लोकांचं जे आहे ते आरोग्य धोक्यात आहे। मग याला जबाबदार कोण आहे? तर यामुळे शासनाने जे आहे याकडे खूप महत्त्वाचं आहे लक्ष द्यावं। या ठिकाणी रस्ते सुधारावेत। स्मार्ट सिटी तर होत आहे, पण स्मार्ट MIDC कधी होणार? कारण सोलापुरातला सगळ्यात मोठा चादरीचा हब हा अक्कलकोट रोड MIDC या ठिकाणी आहे। कॅमेरामॅन अमोल बचोटेसह मी अशफाक नदाब, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। मास्क कशासाठी लावला आहे? मास्क याच्यासाठी लावलं आहे की इथं कंटिन्यू डस्टमुळे नाही का श्वासाचे त्रास होत आहेत। आम्ही इथंच कामाला आहेत MIDCमध्ये। कंटिन्यूस मागच्या पूर्ण 1 महिन्यापासून इथं एवढं डस्टचा त्रास होतो आहे की सगळे एम्प्लॉई आजारी पडत आहेत। ऑफिसमध्ये येऊन ऑफिसमध्ये सुद्धा बसताना आम्हाला मास्कच लावून बसावं। म्हणजे कोरोना नसताना कोरोनासारखी परिस्थिती झाली आता। अघोषित तसंच आहे। हां, इथं पाहतोय मी की तुमच्या हेल्मेटवर आणि गाडीवर सुद्धा बरीचशी डस्ट आहे। मग हे इथलीच डस्ट आहे काही सगळी? ही डस्ट संध्याकाळी 5 नंतरची आहे, कारण मी परत 5 वाजता आलो। 2 तासामध्ये एवढी डस्ट धूळ आहे। अच्छा, काय काय त्रास होत आहे धुळीमुळे तुम्हाला? आता याच्यामुळे श्वासाचे त्रास होत आहेत, पूर्ण घसा इन्फेक्टेड झालं आहे। त्यानंतर कोल्ड कफ। किती दिवसापासून त्रास आहे असा हा? पूर्ण आता मला तर मागच्या 15 दिवसापासून एक त्रास कंटिन्यू आहे इथल्या धुळीमुळे। डॉक्टर म्हणतोय की थोडा फ्रेश व्हा, पण इथं कामावर न येता कुठं फ्रेश व्हायचं? म्हणजे काम येणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे, आणि त्या कामाला आल्यानंतर या ठिकाणी धूळ आहे त्याच्यामुळे आरोग्य सुद्धा तितकंच बिघडतं। दोन्ही धोक्यात। अच्छा, मग काय तुमची अपेक्षा काय? कॉर्पोरेशनला
कॉर्पोरेशनकडून अपेक्षा आहे की त्याने थोडं याच्याकडे लक्ष द्यावं. इथंच नाही, पूर्ण सोलापूरमध्ये डस्ट जास्त झालं. ते MIDCमध्ये नाल्याचं काम होऊन आता 2 महिने होत आलं आहे, 1.5-2 महिने, पण अजून रस्त्याचं काम झालेलं नाही. त्यामुळे हे धुळीचं जे साम्राज्य झालं आहे ना, त्यामुळे जे इथं कामगार वर्ग काम करतो त्यांना फुफ्फुसा चक्कर करून, श्वसनाची विजा, म्हणजे आजार, TB ह्यासारखे रोग होण्याची शक्यता आहे. आणि इतकं प्रमाण आहे धुळीचं की माणूस असं बिना मास्कचं किंवा ह्याच्यात चालू शकत नाही. मास्क तुम्ही त्यासाठीच लावलाय का? हां, त्यासाठी मास्क हे बघा किती धूळ आहे, धुक्यासारखी धूळ जमा झाली आहे. धूळ म्हणजे एवढं धुळीमध्ये माणूस श्वास घेणं शक्यच नाही. आणि माणूस जर श्वास घेतला तर पूर्ण धूळ छातीमध्ये बसणार, फुफ्फुसात जाऊन बसणार. त्यामुळं जेवढं लवकरात लवकर ह्या रस्त्यांचं काम चांगलं होईल, दुरुस्त होईल, तेवढं कामगार वर्गाचा आहे तो गरीब आहे, प्रत्येकाला पॉसिबल नाही की रोज मास्क वापरू शकतात. तर त्यासाठी कॉर्पोरेशननं म्हणा किंवा इथल्या जे विद्यमान कोणी नगरसेवक असतील, आमदार असतील, त्यांनी काळजीपूर्वक लवकरात लवकर इथलं रोडचं काम करावं, जेणेकरून सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही. ते प्रतिनिधीने विचारलं की इथं तुम्ही धुळीचं वगैरे कसं प्रमाण आहे काय, तर इथं धुळीचं प्रमाण फारच आहे. आम्हाला येता जाता हे तोंडाला असं रुमाल लावून जावं लागतं, कारण आरोग्य धोक्यात असल्यामुळं सारख्या धुळीमुळे त्रास होतो सगळ्या कामगारांनाच. रस्ते बरोबर नाही तिथले, आम्हाला आठवड्याला सारखं आजारी पडल्यासारखं होतं. म्हणजे तुमची जी साप्ताहिक सुट्टी ती आजारपणातच जाते का? आजारपणातच जाते. त्यामुळे तर आम्ही तोंडाला रुमाल वगैरे लावून जातो इथनं असं जाताना. इतकं धूळ जास्त, गाड्या वगैरे नीट जातात, रस्ता तर इतकं बेकार आहे. मोठमोठे खड्डे आहेत, तुम्ही बघितला असतात इथले खड्डे. त्याच्यामुळे ना धुळा भरपूर उडतो. सुनील नगरचा रहिवासी आहे. रोज इकडे रोज कामाला येतो, अप डाऊन करतो रोज. नमस्कार, माझं नाव प्रवीण पुकार आहे. मी सुनील नगरमध्ये रहिवासी आहे. मी रोज इकडे अप डाऊन कामाला जातो. रोज गटारीमुळे, वासांमुळे सर्वांना त्रास होतो. आणि कसं सगळे महानगरपालिकाचं पण महानगरपालिकाचे जे नगरसेवक आहे त्यांची बी जबाबदारी राहावी आणि नागरिकांनी बी सहकार्य करावे. आणि जसं की मी पुढच्या भविष्यामध्ये इच्छितो की सर्व आता पुढच्या 20 वर्षामध्ये की रेडर आणि भरपूर वाढणार आहे. सर्वीकडे 2 व्हीलर हे ते 4 व्हीलर यायला लागल्यात आणि त्यामुळे पण प्रदूषण पण एकदम जास्त व्हायला लागलं आहे. आणि सोलापूरचं पण प्रदूषण आपलं महाराष्ट्रामध्ये बी पाठोपाठचं नाव यायला लागलं आहे. आणि मी आत्ताच जस्ट मी चाललो होतो की हे गटार आहे, हे आहे, ते सर्वांमुळे ते घाण वास यायला लागला आहे. नेमका त्रास काय तर खड्डे धूळ काय तर? खड्डे प्रदूषण, लाईट पण नाही आहे सध्याला या साईडच्या इकडे. धुळीचं काय प्रमाण आहे तर? धुळीचं फार प्रमाण आहे आपलं महाराष्ट्रामध्ये पण. जसं की मुंबई पुण्याच्या नंतर बी सोलापूरचं पण आहे प्रदूषण जास्त. धुळीमुळे तुम्हाला किती त्रास आहे, किती प्रमाणात धूळ आहे? भरपूर त्रास आहे. अजून काय त्रास आहे तर? भरपूर त्रास आहे. अजून काय तसं आठवड्याला आजारी पडतात, माणसं पडतात, वयस्कर लोक पण येतात, वृद्ध येतात, आजी आजोबा येतात, सर्व येतात, सिनियर येतात.
सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.